पण आज ओतूर या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी शरद सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 4 दिवसांपर्यंत महिलांचा लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। काल हा कार्यक्रम जुन्नर या ठिकाणी पार पडला होता। आज हा कार्यक्रम ओतूर या ठिकाणी पार पडतोय। आपण इथून पाहू शकतो की या कार्यक्रमाला हजारो अशा महिला उपस्थित आहे आणि महिला अजून देखील येत आहेत। मोठ्या प्रमाणावर महिलांचा प्रतिसाद शरद सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला लाभतोय। इथे आपण बॅनर लावलेला आहे, पाहू शकता। माजी आमदार शरददादा सोनवणे वाढदिवसानिमित्त फक्त महिलांसाठी म्हणजे फक्त महिलांसाठी बंपर लकी ड्रॉचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषद ओतूर पिंपरी पेंढार झेडपी गटातीलच महिलांसाठी हा कार्यक्रम आहे असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। पहिलं पारितोषिक म्हणजे लकी ड्रॉ मध्ये ज्याचा पहिला नंबर येईल त्यांना थेट होंडा ॲक्टिवा ही गाडी भेट देण्यात येणार आहे। सोन्याचं नेकलेस आहे, सोन्याची अंगठी, सोन्याचं कानातील 2 रिंग, फ्रीज, वॉशिंग मशीन, सोफा सेट, LED TV, अनेक असे मोबाईल वगैरे अनेक बक्षिसांची लयलूट या ठिकाणी करण्यात येत आहे। सीमाताई शरद सोनवणे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं। आता आपण कार्यक्रमस्थळी चाललोय, पाहू शकता की इथं आतमध्ये महिलांची रांग लागलेली आहे लकी ड्रॉसाठी की काय। ट्रॅफिक जाम देखील झालेला आहे ओतूर या परिसरामध्ये। कवठे यमाई यात्रा उत्सव देखील सुरू आहे आणि त्यातच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। हे बघा, आपण पाहू शकता अनेक महिला या ओतूर झेडपी गटातील महिला या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी येताना आपल्याला दिसतात। ट्रॅफिक जाम झालेली आहे, लोक गाडी इथं जवळ लावून अनेक महिला पायी देखील आलेल्या आहेत, आपण पाहू शकतोय। आणि काय कुणाला याचं ॲक्टिवा मिळणार आणि ही सगळी उत्कंठा आहे। आतमध्ये निवेदक उत्कृष्ट पद्धतीने निवेदन करत आहेत आणि या ठिकाणाहून आपण आत जायचंय। हे बघा, हे कवठेमाई माता मंदिर आणि त्याचंच एक बापरे भरपूर गर्दी आहे आणि महिलांचा जयघोष सुरू आहे। या लकी ड्रॉ साठी शरद सोनवणे यांचे कार्यकर्ते नाव नोंदणी करतायत। महिलांसाठी बंपर लकी ड्रॉ कुपन इथले कार्यकर्ते हे करतायत। प्रत्येक महिलांचं आधार कार्ड या ठिकाणी घेतलं जात आहे आणि त्यांची इथं या ठिकाणी नाव नोंदणी केली जात आहे। आपण पाहतोय की रांगा लावून या ठिकाणी ह्याच्यासाठी लकी ड्रॉ साठी महिला नोंदणी करत आहेत। चला आता आपण पुढे जाऊया। दोन्ही साईडनी गर्दी आहे, अनेक स्वयंसेवक आहेत, तरी देखील गर्दी हटायचं काही नाव घेत नाहीये। नमस्कार। आणि या ठिकाणी अनेक पाहू शकता आपण या ठिकाणी शेकडो महिला या ठिकाणी आहेत आणि आलेल्या प्रत्येक महिलेला या ठिकाणी गिफ्ट देण्यात येत आहे। काय गिफ्ट पाहू याच्यात? अच्छा, दाखव। आलेल्या प्रत्येक महिलेला या ठिकाणी म्हणजे बक्षीस हे भेटवस्तू मग म्हणून दिलं जात आहे आणि शरद सोनवणे यांचं एक पॅम्पलेट देखील या ठिकाणी कार्यकर्ते वाटत आहेत। किती महिला आहे इथे? किती असतील महिला? पाहिलं ते मगाशी 3,000च्या पुढे जातील। अजून गर्दी भरपूर आहे मागे, अजून गर्दी भरपूर आहे। ठिकाणी काल पण कार्यक्रम झाला, तिथं पण जवळजवळ 3-4,500 महिलांनी सहभाग घेतला। अच्छा अच्छा। आणि आता सुद्धा 4,000पेक्षा जास्त आहे। 4,000पेक्षा निश्चितच जास्त महिला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरददादा हे कार्यक्रम आयोजित करतात, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, काय म्हणाल? नाही,
प्रतिसाद चांगला आहे. कार्यक्रम हे नेहमी शरदांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम हे आयोजित केले जातात. त्यापैकी हा महिलांसाठी हा कार्यक्रम आहे आणि सुंदर असा कार्यक्रम आहे. सुंदर छान प्रतिसाद आहे महिलांच्या कार्यक्रमासाठी. किती वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झालाय? जवळजवळ 4:45 वाजल्यापासून महिलांच्या या ठिकाणी टोकन आपलं लकी ड्रॉची पावती घेण्यासाठी रांगा आहेत. अजून पण रांगा तशाच आहेत आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण परिसर या ठिकाणी भरलेला आहे आणि अजूनही महिला येत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो जेवढ्या खुर्च्या आहेत खुर्च्यांवर बसायला जागा देखील उपलब्ध नाहीये. आता आणखी खुर्च्या वगैरे कुठून उपलब्ध करणार? अजून पुढे पण बसायला व्यवस्था आहे आपल्याकडे. अशा पद्धतीने आपण पाहतो की शरद सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा तुफान असा प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक महिलेला एक उत्सुकता लागलेली आहे की लकी ड्रॉ मध्ये आपल्याला नक्की कोणतं बक्षीस मिळणार ते. आता आपण पाहू शकतोय हे पटांगण पूर्ण भरलेलं आहे. शरद सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद महिला वर्गातून मिळत आहे. अनेक महिलांना बसायला जागा नसल्यामुळे या महिला खाली देखील बसलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी बक्षीस इथे ठेवलेले आहेत. काय काय बक्षीस आहेत आता आपण जाऊया. या ठिकाणी होंडा ऍक्टिवा प्रथम पारितोषिक आहे. फॅन आहे, वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहेत, अनेक टीव्ही आहेत, अनेक पद्धतीचं भेटवस्तू या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जनतेचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. शरद सोनवणे यांच्या पत्नी सीमा शरद सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आता भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपण पाहू शकतोय सगळीकडे महिलांनी हा अख्खं मैदान हे संपूर्ण मैदान हे भरून गेलेलं आहे आणि शरद सोनवणे यांची निवडणुकीपूर्वीची तयारी जोरदार आहे हेच यातून स्पष्ट होत आहे. जुन्नर टाइम्ससाठी संदीप उतरडे, ओतूर. करविता